Class 10, Maths 2, Chapter number 3, Circle. What is mean by circle? The set of points equidistant from a fixed point is in a blank is called a circle. एक मार्काला वन सेंटेन्स मध्ये किंवा गाड्या जागेला वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. सेंटर म्हणजे काय? द फिक्स पॉइंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर कॉर्ड. व्हॉट इज कॉर्ड? द सेगमेंट जॉईंट एनी टू पॉइंट ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ कॉर्ड. एक सर्कल काढला, त्याच्यामध्ये कुठेही रेष काढली सर्कल मध्ये, तर ती काय करते? दोन पॉइंटला जॉईंट करते सर्कलच्या. त्याला काय म्हणायचं? कॉर्ड म्हणायचं. आणि डायमीटर म्हणजे काय? द कॉर्ड. ती काय असते? कॉर्डच असते. पण ती कुठून जाते? द कॉर्ड विच पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड द डायमीटर. अशी कॉर्ड जी सर्कलच्या सेंटर पॉइंट मधून जाते तिला डायमीटर म्हणायचं. क्लिअर आहे का इथपर्यंत? हे बघा, इन्फिनाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू वन पॉइंट. एका पॉइंट मधून अनंत सर्कल निघतात. इन्फिनिटी सर्कल पासिंग थ्रू डिस्टन्स पॉइंट. दोन डिस्टन्स पॉइंट जर असतील त्याच्यातून अनंत सर्कल पास थ्रू होतात. देयर इज वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. एक रेषीय बिंदू नसतील, अनेक रेषीय बिंदू असतील, तर त्याच्यातून एक आणि एकच सर्कल पास होतो. आणि एक रेषीय बिंदू असतील तर त्याच्यातून कुठलाही सर्कल पास होत नाही. नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स. क्लिअर आहे का? इकडे लक्ष द्या आता. हा एक सर्कल आहे, त्याचा हा पी पॉइंट आहे. पी पॉइंट आहे, इथं एक पॉइंट आहे. या पॉइंटला एक रेषा कनेक्ट करून जाते. या पॉइंटला एक रेषा कनेक्ट करून जाते. आता तुम्ही म्हणाल इथं अनंत पॉइंटला त्याने कनेक्ट केलेलं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये त्याने एकाच पॉइंटला कनेक्ट केलेलं असतं. ही रेषा जी ज्याला कनेक्ट करून जाते त्या पॉइंटला म्हणायचं कॉन्टॅक्ट पॉइंट. काय म्हणायचं? कॉन्टॅक्ट पॉइंट. आणि ह्या रेषेला काय म्हणायचं? या रेषेला म्हणायचं टेंजंट. काय म्हणायचं? टेंजंट. या रेषेला म्हणायचं टेंजंट. या पॉइंटला म्हणायचं कॉन्टॅक्ट पॉइंट. ही जी टेंजंट लाईन असते ती ऑलवेज परपेंडिक्युलर टू, काय म्हणतात या रेषेला काढलेल्या? पी पॉइंट पासून, तर इथं समजा ए पॉइंट आहे, पी पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत आपण रेषा काढली, त्याला काय म्हणतो आपण? कॉर्ड नाही म्हणतो. कॉर्ड दोन पॉइंटला जॉईंट करते. कॉर्ड काय करते? ही अशा दोन पॉइंटला जी जॉईंट करते त्याला कॉर्ड म्हणतात. ही जी रेषा काढली आपण याला म्हणतात रेडियस. पी पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत जी रेषा काढली त्याला काय म्हणतात? रेडियस. ही जी रेषा काढली आपण एक्स आणि वाय, याला काय म्हणायचं? कॉर्ड म्हणायचं. आणि ही कॉर्ड जर सेंटर पॉइंट मधून क्रॉस झाली तर याला म्हणायचं डायमीटर. तर हा आपण सी आणि डब्ल्यू ने दाखवू. हा काय झाला? डायमीटर झाला. तर ही जी रेडियस आहे, रेडियस कशी असते? ह्या टेंजंट लाईनला काय असते? नेहमी परपेंडिक्युलर असते. कशी असते? परपेंडिक्युलर असते. आणि एका सर्कलवर आपण इन्फिनिट टेंजंट काढू शकतो. किती टेंजंट काढू शकतो? इन्फिनिट टेंजंट काढू शकतो. बरोबर आहे का नाही? आता एक लक्षात घ्या, ही एक टेंजंट काढली आणि ही एक टेंजंट काढली. ही एक टेंजंट काढली वरची आणि ही एक टेंजंट काढली. याच्यातली मोठी टेंजंट कोणती आहे? खालची मोठी. याच्यामध्ये छोटं मोठं असं काही नसतं. ज्या पॉइंटला ती कनेक्ट झाली तिथपर्यंतच ती टेंजंट असते. ज्या पॉइंटला ती कनेक्ट झाली, इथं कनेक्ट झाली आणि इथं कनेक्ट झाली, आणि ज्या पॉइंट मधून निघाली तिथपर्यंतच ती टेंजंट असते. म्हणजे इकडून इथपर्यंत धरता येईल तुम्हाला टेंजंट, किंवा इकडून इथपर्यंत धरता येईल. आणि ज्या वेळेस एकाच पॉइंट मधून आउटसाइड पॉइंट जो असतो सर्कलचा, त्या आउटसाइड पॉइंट मधून जर दोन टेंजंट निघाल्या आणि त्यांनी दोन पॉइंटला कनेक्ट केलं
तर ही टेंजंट आणि ही टेंजंट कशी असते, कॉन्ग्रंट असते. क्लिअर आहे का इथपर्यंत? हा, या लाईनला काय म्हणायचं, टेंजंट लाईन. हा पॉइंट जो आहे याला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट पॉइंट. हा, आणि ह्याला काय म्हणायचं, सेंटर पॉइंट. या रेषेला काय म्हणायचं, कॉर्ड. आणि सेंटर पॉइंट मधून जी कॉर्ड जाते त्याला काय म्हणायचं, डायमीटर. डायमीटर ही एक कॉर्डच असते. हा, एव्हरी डायमीटर इज अ कॉर्ड. क्लिअर आहे ना? बट एव्हरी कॉर्ड इज नॉट डायमीटर. डायमीटर मीन्स काय, जी सेंटर पॉइंट मधून कॉर्ड किंवा रेषा जाते त्याला डायमीटर म्हणतात. डायमीटर सर्कलचे बरोबर 2 भाग करतात. A circle can have infinity number of tangent. एका सर्कलला आपण इन्फिनिटी अनंत टेंजंट काढू शकतो. One and only one tangent can be drawn at a given point on the circle. एक पॉइंट दिला सर्कलवर, त्याच्यातून आपण एक टेंजंट काढू शकतो. बरोबर आहे ना? No tangent can be drawn from a point in the interior of a circle to the सर्कल. त्या एखाद्या सर्कल मध्ये जर इंटेरियर पॉइंट दिले आणि त्याच्यातून टेंजंट काढायला लावले तर ते निघू शकत नाही. इंटेरियर पॉइंट मधून काय निघते, नेहमी कॉर्ड निघते, डायमीटर निघतो. हा, क्लिअर आहे ना? आणि रेडियस निघते, टेंजंट निघत नाही. 2 tangent can be drawn of a circle from the point in the exterior of the circle. आता एक सर्कल घेतला आपण, एक काय घेतला, सर्कल घेतला. हा असा सर्कल घेतला मला दाखवल्याप्रमाणे. हा सर्कल घेतला, त्याच्या बाहेर एक पॉइंट दिला, बाहेर एक पॉइंट दिला, तर त्याच्यातून किती टेंजंट निघतील, 2च टेंजंट निघतील. क्लिअर आहे का इथपर्यंत? बघा टेंजंट थेरम. द टेंजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, कुठल्याही पॉइंट मधून काढलेली टेंजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कुठल्याही पॉइंट मधून काढलेली टेंजंट, आता ही आपण टेंजंट काढली RY, ही RY टेंजंट काढलेली, R हा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे आणि PR ही काय झाली, त्याची सर्कलची रेडियस झाली. तर ह्या रेडियसला ही RY जी टेंजंट काढलेली ही कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार. क्लिअर आहे का इथपर्यंत? द टेंजंट ऍट any point of a circle is perpendicular to the radius through the point of contact. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून रेडियसला ती नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे. तुम्ही कुठल्याही पॉइंट मधून कुठल्याही बाजूनी कशी काढली तरी ती पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून रेडियसला परपेंडिक्युलरच असणार आहे. हा काय आहे, टेंजंट थेरम. क्लिअर आहे ना? परपेंडिक्युलर असणार म्हणजे इथं काय झाला, 90 डिग्रीचा अँगल झाला. त्याच्यानंतर कन्व्हर्स ऑफ टेंजंट थेरम. कन्व्हर्स म्हणजे काय, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस. रेडियसला परपेंडिक्युलर असलेली लाईन ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टेंजंट टू द सर्कल. म्हणजे काय, रेडियसला जी लाईन कॉन्टॅक्ट पॉइंटवर परपेंडिक्युलर असेल, रेडियसच्या शेवटच्या पॉइंटवर, रेडियसचा जो पॉइंट सर्कलवर आहे, रेडियसचा जो पॉइंट सर्कलवर आहे त्याला जर रेषा काढली तर ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. हा काय, कन्व्हर्स थेरम ऑफ टेंजंट. त्याच्यानंतर पुढचं टेंजंट सेगमेंट थेरम. हा, टेंजंट सेगमेंट म्हणजे कोणती, Y ते Q आणि Y टू R. Y ते Q आणि Y टू R ही काय झाली, टेंजंट सेगमेंट झाली. मग टेंजंट सेगमेंटचा थेरम काय सांगतो, टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. एक्सटर्नल म्हणजे बाह्य. सर्कलच्या बाहेरचा पॉइंट कुठला घेतला आपण, O पॉइंट घेतला, त्याच्यातून काय काढायचा, टेंजंट काढायचा. एका पॉइंट मधून किती टेंजंट जातात, 2च जातात फक्त. एका पॉइंट, एक जर एक्सटर्नल पॉइंट असला तर त्याच्यातून 2च टेंजंट जातात. क्लिअर आहे ना? टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे ह्या ज्या एका पॉइंट, हा एक्सटर्नल पॉइंट Y घेतलेला आहे, त्याच्यातून आपण 2 टेंजंट काढल्या. एक इथं R कॉन्टॅक्ट पॉइंट आहे आणि एक इथं Q कॉन्टॅक्ट पॉइंट आहे. हा, आणि हे RY आणि QY हे हा जो टेंजंट सेगमेंट झाला हा कसा आहे, कॉन्ग्रंट आहे. म्हणजे याचं जर 2 सेंटीमीटर माप असेल तर याचं सुद्धा किती असेल, 2 सेंटीमीटर असेल. ओके ना?
ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 क्लास 10 चॅप्टर नंबर 3 सर्कल मॅथमॅटिक्स 2. क्लिअर आहे का? क्वेश्चन नंबर 1 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एक फिगर दिलेली आहे, हा एक डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये रेडियस दिलेली आहे. सी हा सेंटर पॉइंट आहे, सी हा सेंटर पॉइंट आहे आणि सी ए ही काय रेडियस आहे ती 6 सेंटीमीटर आहे. आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठला आहे? ए. आणि ए बी ही काय आहे? त्याची टेंजंट आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? तर ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहे. तर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी? याचं उत्तर काय लिहिणार मग? अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. का 90 डिग्री? व्हाय? टेंजंट थेरम. कशामुळं 90 डिग्री? टेंजंट थेरम. टेंजंट थेरम काय सांगतो आपल्याला? टेंजंट थेरम काय सांगतो का ही जी कॉन्टॅक्ट पॉइंटला आपण टेंजंट काढतो ती कोणाला परपेंडिक्युलर असते? रेडियसला परपेंडिक्युलर असते. त्याच्यामुळं परपेंडिक्युलर लाईन जिथं तयार होते तिथं काय असतो? नेहमी 90 डिग्रीचा अँगल असतो. म्हणून इथं किती डिग्रीचा अँगल झाला? 90 डिग्रीचा अँगल झाला. पुढचं काय आहे? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी? आता ही ए बी लाईन आहे, याच्यापासून पॉइंट सी चा डिस्टन्स किती आहे? पॉइंट सी हा काय आहे? सेंटर पॉइंट आहे. पॉइंट सी इज द सेंटर पॉइंट आणि सी ए ही काय रेडियस आहे. मग सी ए जर रेडियस असेल आणि सेंटर पॉइंट जर सी असेल तर ए बी लाईन पासून सी हा किती डिस्टन्सवर असेल? 6 सेंटीमीटरवर असेल. क्लिअर आहे का? हा मग लिहून घ्या. सेगमेंट सी ए परपेंडिकुलर लाइन ए बी. हा सेगमेंट सी ए परपेंडिकुलर लाइन ए बी. हे कसं आहे? आता हे एक नंबर दिला आपण याला, तर फ्रॉम 1 सेगमेंट सी ए परपेंडिकुलर लाइन ए बी. क्लिअर आहे का? हा मग सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सी ए 6 सेंटीमीटर आहे. हे कोणी सांगितलं आपल्याला? हे गिवन आहे, हा गणितामध्ये दिलेलं आहे ते. Therefore, C is at a distance of 6 centimeter from line AB. समजलं का? सी पॉइंट हा ए बी लाईन पासून 6 सेंटीमीटर आहे. कळालं का तुम्हाला कसं आणलं? चला आता इकडे लक्ष द्या. हे बघा क्वेश्चन नंबर 3. डिस्टन्स ए बी म्हणजे ए आणि बी पॉइंट, ए पॉइंट आणि बी पॉइंट त्याच्यातला काय डिस्टन्स किती दिलेला आहे? 6 सेंटीमीटर. क्लिअर आहे का इथपर्यंत? हा थोडं थोडं वाचायचं. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि काय शोधायला लावलं? फाइंड डिस्टन्स बी सी. बी आणि सी याचा डिस्टन्स शोधायचा आहे आपल्याला. क्लिअर आहे ना? आपल्याला सी ए चा डिस्टन्स दिलेला आहे का? किंवा ए सी चा? हा किती आहे? 6 सेंटीमीटर. ए बी चा डिस्टन्स दिला आहे 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि ही परपेंडिक्युलर आहे, सी ए परपेंडिक्युलर ए बी वरती सी ए परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तो कुठला झाला? 90 डिग्री अँगल झाला. आता 90 डिग्री अँगल आहे, बेस दिलेला आहे, हाईट दिलेली आहे. 90 डिग्री अँगलच्या समोरच्या लाईनला काय म्हणतो आपण? हायपोथेनियस. बरोबर ना? मग इथं कुठला थेरम झाला? थेरम ऑफ हायपोथेसिस. थेरम ऑफ पायथागोरस. थेरम ऑफ पायथागोरस. हा मग बघा, इन ट्रायंगल सी ए बी अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. हे कशावरून? फ्रॉम 1. फ्रॉम 1. Therefore, by Pythagoras theorem,
हा बाय पायथागोरस थेरम. हा मग त्याच्यामध्ये हायपोथेसिस कुठला आहे? सीबी स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर. क्लिअर आहे का? AB दिलेली आहे 6 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर प्लस CA दिलेली आहे 6 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर आणि CB चा स्क्वेअर. म्हणजे हे किती झाले? 6 6 जा 36 प्लस 6 6 जा 36 इज इक्वल टू किती झाले? 72. किती झाले? 36 प्लस 36 किती झाले? 72. मग काय करायचं? टेकिंग रूट ऑफ बोथ द साइड. दोन्ही बाजूचं काय घ्यायचं? दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. देअरफॉर आता 72 चा वर्गमूळ निघेल का? CB इज इक्वल टू इंटू इन रूट 72. हा 72 चा रूट येतं का? नाही येत. मग आपण काय करायचं? त्याची फोड करायची. 36 मल्टिप्लाय 2. हा 36 मल्टिप्लाय 2. देअरफॉर CB इज इक्वल टू इन रूट 36 मल्टिप्लाय 2. म्हणजे CB किती आली? मग CB इज इक्वल टू 6 इन रूट 2. क्लिअर? हे बघा क्वेश्चन नंबर 1 मधला पॉइंट 4. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड वाय? ABC अँगल. हे बघा ABC म्हणजे हा अँगल काढायचा आहे. हा ABC अँगल काढायचा आहे. तर मग इन ट्रायंगल ABC CA इज इक्वल टू AB. हा हे काय आपल्याला गिवन आहे किंवा इच मेजरमेंट 6. हा CA इज इक्वल टू AB हे काय आहे? गिवन आहे. त्याच्यानंतर देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB. कशामुळे झालं हे? आयसोसेलिएट ट्रायंगल. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम मुळे काय झाले? हे दोन्ही हा अँगल आणि हा अँगल कसे झाले? कॉन्ग्रंट झाले. क्लिअर आहे का? हा मग इन ट्रायंगल ABC अँगल CAB प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. क्लिअर आहे का? हे किती झालं? 180 डिग्री झालं. आता CAB किती दिलेलं आहे आपल्याला? 90 डिग्री. प्लस हे दोन येणार. हे दोन कसे आहे? सारखं मेजरमेंट आहे. हा बरोबर आहे ना? मग ते किती घेतले आपण? X घेतले. X प्लस X. हा ते पण X घेतले आणि ते पण X घेतले. हा मग 90 प्लस 2X इज इक्वल टू 180. मग 180 मायनस 90 इज इक्वल टू 2X. 2X इज इक्वल टू 180 मायनस 90. हा मग X इज इक्वल टू 90 अपॉन 2. आणि मग X बरोबर काय आलं? X बरोबर 45 डिग्री. X बरोबर 45 डिग्री आलं. म्हणजे अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री. हे आलं तुमचं उत्तर.